नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। 15 जून 2026 रोजी सोमवारी वर्षातील पहिली आणि अत्यंत दुर्मिळ अशी सोमवती अमावस्या येत आहे। परंतु ही अमावस्या सामान्य नाही आहे बरं का। तब्बल 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासातील म्हणजे पुरुषोत्तम मासातील ही खास अमावस्या आहे। या दिवशी केलेलं काहीही सोपे उपाय आणि पूजा तुमच्या जीवनातील पितृदोष, आर्थिक चणचण आणि सर्व संकटे कायमचे दूर करू शकते। आणि हो मित्रांनो, 15 जून 2026 रोजी येणारी सोमवती अमावस्या अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानली जात आहे। कारण या दिवशी अधिक मासाची समाप्ती आणि सर्वार्थ सिद्धी योग व अमृत सिद्धी योग एकत्र जुळून येत आहे। त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अजून वाढलं आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अमावस्या तिथीचा मुहूर्त कधी सुरू होईल, कधी संपेल, सोमवती अमावस्येचे धार्मिक महत्त्व काय आहे आणि पूजाविधी आणि नियम काय आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला 5 महाउपाय सांगणार आहे, जे तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायचेच आहेत, जे केल्याने तुम्हाला पुण्य आणि भरपूर प्रमाणात लाभ मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला आणि पेजला फॉलो, सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा। कमेंट सेक्शनमध्ये तुमची मतं मांडा। आता आपण अमावस्या तिथीचा मुहूर्त बघूया। 14 जून 2026 रोजी दुपारी 12:19 अमावस्या तिथी सुरू होत आहे आणि 15 जून 2026 रोजी सकाळी 8:23 ही अमावस्या संपणार आहे। परंतु उदय तिथीनुसार 15 जून 2026 रोजी सोमवती अमावस्या पाळली जाईल। तसेच 15 जून रोजी पवित्र स्नान आणि दान मुहूर्त सकाळी किंवा पहाटे 4:04 पासून तर 4:44 असणार आहे। विशेष म्हणजे या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग एकत्र जुळून येत आहे, ज्यामुळे पूजेचं फळ 1000 पटीने वाढणार आहे। आता आपण सोमवती अमावस्येचं धार्मिक महत्त्व बघूया। 15 जून 2026 हा दिवस इतका खास का आहे, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना। तर ऐका, 15 जून रोजी 3 वर्षातून एकदा येणाऱ्या अधिक मासाची समाप्ती किंवा सांगता होत आहे। त्याचबरोबर ही अमावस्या सोमवारी येत असल्याने सोमवार हा भगवान शिवाचा वार आहे। या दिवशी सुवासिनी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी व्रत ठेवतात। 15 जूनला अमावस्या असल्याने हा दिवस पितरांच्या सेवेसाठी उत्तम मानला गेला आहे। या दिवशी केलेले तर्पण आणि दान यामुळे पूर्वज किंवा पितृ प्रसन्न होतात व कुटुंबाला सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात। आता बघूया पूजाविधी आणि नियम। 14 जून किंवा 15 जून रोजी सकाळी लवकर उठून पाण्यात थोडे गंगाजल मिसळून स्नान करावे। त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे। सूर्यदेवाला अर्घ्य देऊन पितरांच्या नावाने अन्न, वस्त्र किंवा तिळाचे दान करावे। या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। विवाहित किंवा अविवाहित महिलांनी घरी तुळशी माता आणि भगवान विष्णूंची पूजा करावी। आता आपण बघणार आहोत 5 चमत्कारिक महाउपाय, जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं होतं। पहिला महाउपाय आहे आर्थिक फायद्यासाठी। या दिवशी माता लक्ष्मीच्या मंत्रांचा 108 वेळा जप करा, तसेच विष्णू सहस्रनाम वाचावे। दुसरा उपाय आहे पितृदोष निवारणासाठी। घराच्या दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि पितृसुक्ताचे पठण करा। तिसरा चमत्कारी उपाय आहे वैवाहिक सुखासाठी। शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्चे दूध आणि पाणी, मध अर्पण करा। 108 वेळा ओम गौरी शंकराय नमः मंत्राचा जप करा। तसेच पार्वती मातेला सौभाग्याचे लेणे अर्पण करा आणि प्रार्थना करा की तुमचे वैवाहिक जीवन सुखाने भरून जावं। चौथा महाउपाय आहे नकारात्मकता दूर करण्यासाठी। या दिवशी घरात गंगाजल छिडका आणि गोमूत्र छिडका। घरात संध्याकाळी कापूर आणि लवंगा एकत्र करून जाळाव्यात। घरात सर्वत्र फिरवावे। तसेच दिवसातून एकदा तरी घरातील फडची मिठाच्या पाण्याने पुसून काढावी। याने नकारात्मकता निघून जाईल। 5वा महाउपाय आहे मौन व्रत। या दिवशी काही वेळ मौन पाळल्याने सहस्त्र गोदानाचे पुण्य लाभ मिळतो, असे पुराणांमध्ये शास्त्रात सांगितलेले आहे। तर मित्रांनो, 15 जून 2026च्या या शुभ आणि लाभकारी महासंयोगाचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न नक्की करा। आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब, फॉलो नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत रामकृष्ण हरी।